500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। गुरुनाथ सोगले केव आणि अमोल पवार गिरणोले दोन्ही भाग्यवान प्रेक्षक आपण यायचं आहे। तर इथे काउंटडाऊन सुरू होईल। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। ग्रँड फिनाले येथे स्टार्ट होतंय कुणबी प्रीमियर लीग। सीझन 7 पहिल्या चेंडूवरती एक भडसक प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने। अंतिम सामना आहे, अतिशय महत्वपूर्ण अशी ही लढत। एका बाजूने गणेश दुंदाजी नाईक त्याने सांगितलं की मी 4 वेळा आतापर्यंत ग्रँड फिनाले मध्ये पोहोचलेलो आहे, यशस्वी आयकॉन। तर दुसऱ्या बाजूने संतोष मोरेश्वर पाटील यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत की पहिल्यांदा खूप वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली परंतु पहिल्यांदा ग्रँड फिनाले मध्ये त्यांचा संघ आलाय। आणि आज आपलं कन्यारत्न देखील ते सोबत घेऊन आलेले आहेत। दरम्यानच्या काळामध्ये शॉर्ट पॉइंट परीक्षेत्रामध्ये सुंदर झेल आणि कोणती विकेट आलंय, एक गेम चेंजर खेळाडू आदित्यला आपण पाहू शकाल। एक क्षेत्ररक्षक या भूमिकेतून जबरदस्त झेल त्याने परिपूर्ण केला। मोहित संतोष गरज संपूर्ण स्पर्धा ज्याने गाजविली, ग्रँड फिनाले मध्ये मात्र स्वस्तात बाद झालेला आहे। दीपेश, जे आपण लकी ड्रॉ काढला पैकी जे कूपन नंबर आहेत, नंबर 244 आणि 22 नंबर, हे विजेते कोण आहेत त्यांनी जरा कृपया करून अमोल पवार गिरणोले आणि अमोल पवार गिरणोळे आपण व्यासपीठावरच आहे, आपण ह्या लकी प्रेक्षक म्हणून ठरलेले आहात अमोल पवार। तसेच गुरुनाथजी सोगले त्याचसोबत बघा ज्याला विशेष लॉटरीचा अनुभव आहे असा अमोल पवार मात्र इथे ह्या लकी ड्रॉ मध्ये सक्सेस ठरलेला आहे। पंच दर्शवतात लेग बाईज। मी विनंती करतोय आझाद पाटील यांना आपण आपल्या शुभ हस्ते हे स्मार्ट वॉच त्यांना भेट द्यायचं आहे। आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पावडे, यशस्वी बिल्डर, सध्या संपूर्ण पालघर जिल्हा तथा महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून ज्यांनी खूप चांगला टॉस बॉक्स सौजन्य केलेला आहे आणि सरांच्या माध्यमातून केपीएलच्या या 7व्या हंगामाकरिता बघा आपण डबल लकी ड्रॉ, दादा एक मिनिट, लकी ड्रॉ मधला पहिला विजेता, दादा एक मिनिट थांबवतोय। आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पावडे कुर्लाई कॉम्प्लेक्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून केपीएलच्या या 7व्या हंगामासाठी तब्बल 25,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे। मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत। आदरणीय सन्माननीय मनीषा महादेव पाटील निवृत्त मुख्याध्यापिका यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपये आलेले आहेत। समवेत आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। सर्व प्रायोजकांचे तथा दिलदार दमदार श्रीमंत मनाच्या व्यक्तींचे जे आमच्या कलागुणांना वाव देत आहेत त्यांच्या मनापासून आभार। आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने। दुसरे विजेते आहेत स्मार्ट वॉचचे लकी एक भाग्यवान प्रेक्षक गुरुनाथ सोगले, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे। पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी झालेली आहे, मी विनंती करतोय सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अच्युत सातवी सर, अच्युत धर्मा सातवी सर, आपण आपल्या शुभ हस्ते हे भाग्यवान प्रेक्षकाचं स्मार्ट वॉच आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करायचं आहे। काही जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली। योगेश वसंत पाटील गैलाई वर्धन क्रीडा मंडळ नावजेचा तो विद्यमान कर्णधार
आणि पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी योगेश वसंत पाटीलने केली ती खरोखरच उल्लेखनीय आहे. थोडंसं स्पीडअप जरूर करावं लागेल कारण घड्याळामध्ये 5:44 झालेले आहेत. फटाफट फटाफट खेळावं लागेल. बॉलर तयार. इथे आपण पाहू शकाल अपसाइड द स्टंप लेंथ अँड लाईन. गणेशने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स घ्यायला आवडेल. एक गोलंदाज म्हणून मला मोठं व्हायला आवडेल आणि पहिला चेंडू जो आहे तो त्याने डॉट हाताळलाय. 5 धावा फलकावरती 1 गडी गारद. ग्रँड फिनाले. पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी KPL. इथे वन्स अगेन बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज रिलीज केलेल्या आहेत. अतिशय बहारदार गोलंदाजी. गणेश धुंदाजी नाईक गोवाडे गावचा हा ब्रँड. सुपर बॉलिंग. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून प्रीतम दीपक पाटील रिची सुपरस्टार आयकॉन आणि त्याच्या बॅट मधून एक देखणा चौकार. चेंडू सीमा रेषा पार. 9 धावा आहेत फलकावर. 1 गडी गारद. खूप चांगला फटका होता. पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाहीयेत. कुठे ना कुठे पुनरागमन करण्याच्या हेतू उद्देशाने तो मनकवडा मनोरथ अगदीच बाळगून रिची आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ 2 चेंडू 2 चौकार. प्रीतम दीपक पाटील सुपरस्टार आयकॉन काय बॅटिंग करतोय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य खेळपट्टीवर एक आयकॉन खेळी त्याला साकारावी लागेल मॅच मध्ये. लिमिट ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकेरीवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागलेला आहे. धावफलक जर आपण तपासून पाहिला आतापर्यंत 14 या अंकावर षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. सुरेख क्रिकेट इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गणेश धुंदाजी नाईक शेवटचा चेंडू घेऊन यष्ट्यांच्या मागे रुपेश काशीनाथ पाटीलच्या शिरावर काय शोभून दिसते ती ऑरेंज कॅप. सर्वाधिक धावा त्याने केलेल्या आहेत. ऑन साइडला ग्राउंड शॉट सजवलेला आहे. या स्पर्धेतील तीर्था वॉरियर्स गोवाडे ह्या संघाचे संघनायक ज्यांचं आपण स्वागत राहून गेलेलं त्यांचा पहिला सामना होता. सचिन किसन पाटील गोवाडे संघ मालक उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय या स्पर्धेचे विशेष अतिथी कल्पेश पुंडलिक पावडे साहेब आपणास विनंती राहील या संघ मालकांना आपण सत्कारित करायचं आहे. सोबत त्यांची कन्या तीर्था जिच्या नावाचा हा संघ होता ज्याने अखेरपर्यंत चांगली झुंज दिली तो संघ ते संघ मालक सचिन पाटील याचा यथेच्छ सन्मान करावा. तदनंतर दुसरे संघ मालक आहेत ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत. 15 गवळी पॅन्थर संघाचे संघ मालक ऋषिकेश मुलचंद गवळी. ऋषिकेश गवळी यांच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करतोय स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील. आपणास विनंती राहील आपण ऋषिकेश गवळी यांचा सत्कार करावा सन्मान करावा. पंच दर्शवत आहेत लेग बाईज. ICC नियम क्रमांक 23 रिचीच्या खेळीकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. त्याने सांगितलं होतं की फलंदाजी मनासारखी होत नाहीये परंतु येथे तो थांबून खेळू लागलाय. 7 चेंडूंमध्ये 11 धावा त्याने केलेल्या आहेत. मी म्हणेन की चांगला स्कोर करावा लागेल. जर आपण गैलाई वरदान नावजे या संघाचा बॅटिंग लाईनअप पाहिला त्यांच्याकडे प्रतीक वासुदेव घरात आहे. त्या संघामध्ये रुपेश काशीनाथ पाटील पहिला असा फलंदाज ज्याने 200 धावांचा टप्पा क्रॉस केला. त्याच संघामध्ये गणेश धुंदाजी नाईक आहे. संवेद सुनील पाटील आहे. सूरज रवींद्र पाटील देखील त्याच टीम मध्ये. म्हणून चांगल्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल जर जिंकायचं असेल ग्रँड फिनाले मध्ये.
खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात अगदीच वाडिश माजी पंचायत समिती सदस्य एक चांगले खेळाडू श्री योगेश नारायण पाटील गुंदळे ह्याचकडनं ह्या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय खेळाडू साठी एक 2100 रुपयाची भरीव पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद योगेश पाटील. खूप छान फटका दरम्यानच्या काळामध्ये सजवला गेलाय. सुमित सुरेश पाटील धावफलक आपल्याला पाहायला मिळतात 23 या अंकावर. बघा बंड्याच्या नावावरती ह्या मैदानामध्ये जो रेकॉर्ड आहे 6 चेंडू आणि 6 षटकार. आता अंतिम सामन्यामध्ये तरी त्याला त्या विक्रमाला कुठे ना कुठे जागृत करावं लागेल. 1 षटकार तर त्याने खेचलाय. हवी तशी बॅट बोलली नाही बंड्याची या 7व्या हंगामामध्ये, परंतु नाव खूप मोठं आहे. त्याचं कार्य देखील खूप मोठं राहिलं आहे. त्याची वाटचाल इतिहास जो साक्षीदार आहे. एक जबरदस्त कबड्डीपटू आणि तितकाच सुयशस्वी क्रिकेटपटू म्हणून सुमित सुरेश पाटील महाराष्ट्रवर त्याने छाप सोडलेली आहे. अगदी शालेय जीवनापासून बंड्याचा जो प्रवास राहिला आहे तो सर्वांसाठी प्रेरक आहे आणि येथे ग्रँड फिनालेमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येणं खूप गरजेचं आहे. ज्या लौकिकासाठी तो ओळखला गेलाय त्या लौकिकाप्रमाणे फलंदाजी त्याला करावी लागेल. संवेद सुनील पाटील षटकातील पुढील चेंडू घेऊन लॉफ्ट करायचं होतं. कही पे निगाह है कही पे निशाणा. थोडीशी स्वैर फेकी देखील झाली, परंतु पंच या ठिकाणी दर्शवित असताना वन्स अगेन लेग बायज मुन्ना पठाण. खूप मोठं नाव आहे आज मुन्ना पठाण यांच्याकडून शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत. बरेचसे क्रिकेटपटू आणि आमच्यासारखे समालोचक देखील जे आम्ही आदर्श मानतो मुन्ना पठाण सरांना, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे उगाच भारत देशभर तुमचं नाव होऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे क्वालिटी असावी लागते आणि ती क्वालिटी मुन्ना पठाण यांच्याकडे आहे. ब्रँड ऑफ शहापूर ग्रेट अंपायर आणि त्यांची साथ जी दिलेली आहे शाहिद मोमीन आणि राम पाटोळे यांनी ती उल्लेखनीय आहे. आम्ही पहिल्यांदा शहापूरचं क्रिकेट अनुभवलं ते राम पाटोळे यांच्यामुळे. अगदीच मोठ्या मनाचा माणूस आहे. धावसंख्या 25 या अंकावरती 1 गडी गारत 2.5 षटकांचा खेळ ते परिपूर्ण झालेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन उंच सखल बांध्याचा उंच पुरा गोलंदाज संवेद सुनील पाटील ब्रँड ऑफ गिराळे. ते जाऊ दिलं चेंडूला. पंच देखील दर्शवतायत हा लीगल बॉल. अधिकृत अशी 3 षटके समाप्ती अखेर झालेले आहेत. फलकावरती आपण पाहू शकाल 25 धावा. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले कुणबी स्टार्स या संघाचे संघमालक श्री समीर काशीनाथ पाटील कुकडे यांच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करतोय. समीर पाटील समवेत विपुल सातवी या दोन्ही संघमालकांना विनंती करतोय. त्यांच्या सत्कारासाठी मी विनंती करतोय आजच्या ह्या आमच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री योगेश कमळाकर नाईक खामलोली व कुमार चिराग अरुण पाटील लालोंडे ह्या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते ह्या संघमालकांना सत्कारित करायचा आहे. स्वर्गीय महादेव नथुराम पाटील मन पाटील गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय अविनाश महादेव पाटील आणि त्यांच्या मातोश्री मनीषा महादेव पाटील यांच्या माध्यमातून जे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय त्याकरिता तब्बल 25,000 रुपये केपीएलच्या 7व्या हंगामाकरिता सौजन्य. त्यांचे देखील मनापासून आभार. फलंदाज जर आपण त्या मुख्य व्यासपीठावरती षटकार खेचला तर आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय अविनाश महादेव पाटील सरांकडून मन पाटील गुरुजी सर्वांचेच लाडके शिक्षक ज्यांच्या छत्रछायाखाली कित्येक जण घडले. त्यांचे अनेक विद्यार्थी इथे उपस्थित देखील आहेत. आज आम्ही मिस करतोय. माणूस शेवटी फक्त आठवणी ठेवून जातो आणि मन पाटील गुरुजींच्या ज्या आठवणी आहेत त्या उल्लेखनीय आहेत. एक प्युअर जेंटलमॅन जो अनंतात विलीन झालेला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केपीएलच्या यस पंच काय दर्शवतात. रिव्ह्यू घ्यायचा होता परंतु योग्य वेळेस नकार दिला. तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 25 धावा आहेत.
पुढे येऊन खेळायचं होतं ते चेंडूफळीचं समन्वय जुळून येत नाहीये बघा. बडे मंच पे बडा पंच कशाला म्हटलं जातं हे खूपच उल्लेखनीय आपण पाहू शकाल. गणेश दुंदाजी नाईकने ह्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. प्रतीक वासुदेव घरचं मी कौतुक करेन. त्याच्या पायाला इतकी दुखापत झालंय तरी तो खेळतोय. हे केपीएल वरचं प्रेम आहे. कुणबी समाजातील सर्वात मोठी स्पर्धा आणि तेथे आम्ही खेळणार. जरी दुखापत झाली असतील तरी देखील आम्ही मागे वळून पाहणार नाही आहोत. गणेश दुंदाजी नाईक आयकॉन वर्सेस आयकॉन अशी ही लढत आहे. बडे मॅच का बडा प्लेयर. बस बहारदार गोलंदाजी होते. डॉट पे डॉट 26 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती एक गडी कारत. पंच दर्शवतील येथे आणखीन एक वाईट बॉल. ग्रँड फिनाले सुरू आहे. काही प्रवास आपण पहिला 4 दिवसांचा. सुमित नरोत्तम पावडेचं एक निर्धाव षटक. समीर काशीनाथ पाटीलची डबल हॅट्रिक. 171 धावा समीर काशीनाथ पाटीलने केल्या. रुपेश काशीनाथ पाटीलचं वेगवान अर्धशतक. आनंद किशोर पडवलेचं वेगवान अर्धशतक. येथे फटका फसलाय आणि काय जबरदस्त जल परिपूर्ण केलेला आहे. सूरज रवींद्र पाटील उर्से गावचा ब्रँड त्याने झेल कंप्लीट केलाय. अतिशय महत्वपूर्ण विकेट. खूप प्रेशर मध्ये खेळणारीची फटके येत नव्हते. डॉट वरती डॉट तो फेस करत होता. ते प्रेशर झुगारून देण्याचा त्याने प्रयत्न केलाय परंतु त्या प्रयत्नामध्ये तो अयशस्वी ठरला आणि अंततः आपल्या अकाउंट मध्ये विकेट कोरलेली आहे. फलंदाज तंबूच्या आश्रयाला कौशल बबन जाधव याचे 5 विकेट हॉल आपण पाहिले. खूप गाजले अंदाजे केपीएल. त्यानंतर पार्थ राहुल शेलारने जे प्रदर्शन केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. एक क्षेत्ररक्षक, एक फलंदाज आणि एक गोलंदाज सर्वच बाबतीत तो यशस्वी ठरला. मोहित संतोष घरतने जे प्रदर्शन केलेलं आहे जबरदस्त. यंदाच्या 7व्या हंगामामध्ये वेदांत दीपक पाटील, अमित मिलिंद पाटील, काही यंगस्टर्स ज्याने मैदाने गाजवली. खास करून वेद चंद्रकांत पाटील याचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. या आधीच्या सामन्याचा तो गेम चेंजर होता. फर्स्ट अटेम्प्ट ते देखील डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. शेर की झलक सबसे अलग. ग्रँड फिनाले मध्ये 4थ्या वेळेस तो धडकलाय. प्रचंड अनुभव आहे गणेशकडे आणि तो अनुभव इथे पणाला लावतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ज्या गणेशने 6 चेंडूंमध्ये 34 धावा खाल्ल्या होत्या तोच गणेश या षटकाचा विचार जर आपण केला तर पूर्णपणे इकॉनॉमिकल ठरलाय. 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 27 धावा आहेत फलकावर. 3.5 षटकांचा खेळ परिपूर्ण. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पुनरागमन जरूर करू शकतायत आणि ते पुनरागमन जबरदस्त कमबॅक. फुल टॉस दिलाय. ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आहे सूरज रवींद्र पाटील. सूर्या ग्रेट फिल्डिंग. योग्य वेळी त्याने जंप घेतले आणि या महत्वपूर्ण धावा रोखलेल्या आहेत. अधिकृत अशी 4 षटके परिपूर्ण झालेले आहेत. 29 धावा आहेत फलकावर. शेवटचे 6 चेंडू उर्वरित आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त पुनरागमन. खूप चांगलं कमबॅक. गणेश दुंदाजी नाईक स्पर्धेच्या 3ही दिवसांमध्ये महागडा होता. आज सकाळी देखील तो महागडा ठरला परंतु पुढील सत्कार मूर्ती आहेत. मी विनंती करतोय अमित प्रभाकर पाटील चहाडे, अजय भास्कर पाटील चहाडे, सागर विलास पाटील चहाडे आणि मिलिंद पाटील एमडी उर्फ एमडी ह्या 4 ह्या बंधूंना विनंती आहे की आपण त्वरितच इन्स्टंट ह्या समोर जरा व्यासपीठावर यायचं आहे. 4 जणांना विनंती आहे. विशेष त्यांचं योगदान लाभलेलं आहे मैदानासाठी. अजय पाटील जर आपल्याकडे वेळ कमी आहे प्लीज समजून घ्या. बॉलर फॉलो थ्रू मध्ये जातोय बॉलिंग ऍक्शन मध्ये. मी त्या 15-20 सेकंदात हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. 29 धावा आहेत फलकावरती. फटका तर फसलाय. यष्टांच्या मागे शॉर्ट थर्ड मॅन परीक्षेत्रामध्ये गणेश दुंदाजी नाईक
यांनी सुंदर झेल टिपलेला आहे. मित मिलिंद पाटील आपल्या नावचे. कॅमेरामॅन जरा या तिघांनाही कव्हर करा. अमित पाटील, सागर पाटील आणि अजय भास्कर पाटील हे तिघही बांधव, त्यांच्या समवेत मिलिंद पाटील इथे ते नाही आहेत. ह्या तिन्ही साडेगावच्या बंधूंनी आम्हाला हे मैदान करत असताना अपार श्रम केली. ह्या मैदानासाठी खूप मोठा त्याग केला, आपला वेळ दिला आणि अगदी आपल्या घरच्या स्पर्धेसाठी जातीने लक्ष दिलं. मी उपस्थित सगळ्या समाज बांधवांना, जे काही क्रीडा रसिक आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो व्यासपीठासहित की आपण एकदा जोरदार सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या मारायच्या. सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे, एकदा ह्या तिन्ही मान्य बंधूंसाठी आपण जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. मी विनंती करतोय सुनील शेलार सर, करवीन पाटील आणि मयूर नाईक, आपणास विनंती राहील आपण या तिन्ही बंधूंचं स्वागत करायचंय, सन्मान करायचा. सन्मान स्टार्ट. नक्कीच कॅमेरा जो आहे तो मुख्य VIP डायस कडे होता आणि म्हणून काही क्षण प्रलंबित अवस्थेत हा सामना. काय जबरदस्त गोलंदाजी अमित मिलिंद पाटील, आपल्या नावजे गावातील हा एक यंगस्टर आहे आणि कमी वयामध्ये काय कॉन्फिडन्स लेवल असेल त्याचे. वय खूपच कमी त्याचा आहे, परंतु ज्या लेवलच्या आत्मविश्वासाने तो उतरलाय मैदानामध्ये तो वाखाणण्याजोगा आहे. पुढे जाऊन एक मोठा क्रिकेटर तो निश्चित स्वरूपात बनू शकतोय. त्याच्या बॉडी लँग्वेज वरून ही खूप मोठी स्पर्धा आहे, खूप मोठं व्यासपीठ आहे आणि त्यातही ग्रँड फिनाल आहे. परंतु मित मिलिंद पाटीलचा जो बॉडी लँग्वेज आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह, सकारात्मक हे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, समोर कोणताही फलंदाज असो मी घाबरणार नाहीये. मित मिलिंद पाटील गुड बॉलिंग, 29 धावा 4 गडी गारद. लॉफ्टेड स्ट्रोक, स्वतः रुपेश काशीनाथ पाटील कुणबी दबदबा ब्रँड ऑफ कुकडे त्या ठिकाणी झेल परिपूर्ण करतायत. काही गोलंदाजी केलंय, उत्तर नाहीयेत फलंदाजांकडे. एका मागोमाग एक विकेटची पडझड, तारांबळ जे आपण पाहतोय. आयाराम गयारामचं दृश्य, तू चल मै आया अशा रीतीने फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात आहेत. निम्मा संघ बाद झालेला आहे. 29 धावा आहेत केवळ फलकावर. साडेचार षटके समाप्त झालेले आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. एक चांगला बॉलिंग युनिट तेजस्विनी फायटर्स कडे देखील आहे. येथून जर 40+ ते पोहोचतायत तर एक रंजक सामना जरूर होईल. पंच इंटरेस्टेड असतील का तर नाही. मित मिलिंद पाटीलचा प्रभाव सध्या सुरू आहे. तो स्वतःला सिद्ध करतोय. म्हणतात ना की तुम्ही आयुष्यभर नेहमीच स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करण्यात वेळ घालवणार आणि ती भूमिका मित मिलिंद पाटीलची आहे. त्याला ठाऊक आहे. ते भरपूर प्रेक्षक आलेले आहेत. सध्या युट्यूबच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक वॉच करतायत आणि ही संधी आहे आपल्याकडे. येथे जर आपण आपला परफॉर्मन्स चांगला केला तर संपूर्ण कुणबी समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. प्रज्योतच्या माध्यमातून एक देखणा झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. मित मिलिंद पाटीलच्या अकाउंट मध्ये आणखीन एक विकेट. क्लास अँड क्वालिटी, स्वीट अँड स्मार्ट, सेन्सेशनल, फास्ट अँड फ्युरियस, इनक्रेडिबल बॉलिंग. अतिशय अग्रमानांकित अशी गोलंदाजी आहे. फलकावरती आपण पाहू शकाल केवळ 29 धावा आहेत. किती धावा दिले असतील ह्या षटकामध्ये असा यक्ष प्रश्न जर उभारला तर एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. आणि हे षटक येथे जर डॉट आला तर हे षटक पुढील कित्येक वर्ष लक्षात ठेवलं जाईल. फटका तर फसला होता. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल. सुंदर क्षेत्ररक्षण. मित मिलिंद पाटील यू ब्युटी. शेवटच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर केवळ एकच धाव खर्च केले. म्हणतात ना या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटराचा. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जोतो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव.
या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला दाव. चतुर आणि सावध जो तोच इथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे या काल गतीचे नकोस विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील मित मिलिंद पाटील तुझी इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 6 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च केलेले आहे. हॅलो हॅलो धन्यवाद दीपेशजी. आपल्या या स्पर्धेला कुणबी कडा क्रीडा प्रतिष्ठानला गेल्या अनेक वर्षापासून मोलाचे योगदान देणारे आणि आपल्या सर्वांना परिचित असणारे श्री भावेश पावडे यांनी गेले गत वर्षापासून आपल्याला स्वर्गीय महेंद्र अधिकारी यांच्या स्मरणार्थ आकर्षक प्रथम क्रमांक ट्रॉफी आपल्याला प्रदान केलेले. सर्वप्रथम केपीएलच्या वतीने श्री भावेश पावडे यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आजचे आपले प्रमुख विशेष अतिथी मान्य श्री कल्पेश पावडे एक तरुण उद्योजकांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्री भावेश पावडे यांना मानाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन केपीएलच्या वतीने यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन आपण हे क्षण चित्र या ठिकाणी घ्यायचे आहेत. केपीएलच्या विश्वामध्ये आमचे आद्य संस्थापक ज्यांच्या कल्पनेतून या ठिकाणी केपीएल आपण मुहूर्तमोहर उरली गेली ते भावेश पावड्यांचे यथोचित स्वागत आणि सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री भावेशजी पावडे यांच्या या ठिकाणी अतिशय स्वागत आणि सत्कार होतोय. खूप खूप धन्यवाद आपण या स्पर्धेला लाभलात. 31 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. बघा स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप करिता दीपेश पाटील कोकणेर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये असं सौजन्य करण्यात आलेले आहेत. आणि हे 1000 रुपये आदरणीय सुनील भाऊ शेलार यांच्या अकाउंट मध्ये सध्या क्रेडिट करण्यात आलेले आहेत. जे पारितोषिक आपण पाहतोय 31चं टार्गेट आहे. ग्रँड फिनाले आहे. जर आपण विचार केला तेजस्विनी फायटर दैसर संघाचा तर आतापर्यंतचा सर्वाधिक स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आणि रिची जो लीडर आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. मी उपमा दिली होती अर्जुन रणतुंगाची. 1996 मध्ये ज्या रीतीने कोणी विचार देखील केला नव्हता की श्रीलंका संघ विश्वविजेता होणार, परंतु अर्जुन रणतुंगाने जी लिडरशिप दाखवली तिथे ती वाखाणण्याजोगे होते. आणि अगदीच त्याच्या आठवण करून देणारा रिची आहे. जबरदस्त लीडर आणि तो इतक्या सहजतेने हा सामना सोडणार नाहीये. त्याची प्रभावी अशी 2 षटके, त्यानंतर वेद चंद्रकांत पाटील आणि त्यामध्ये मोहित संतोष गरज जो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. मोहितला जर 12 ते 14 धावा मिळाल्या तर खूप कठीण परिस्थिती तो निर्माण करू शकतोय. आणि म्हणूनच हा जो सामना आहे यामध्ये रंगत बघायला जरूर मिळेल. परंतु तुम्हाला रुपेशला थांबावं लागेल, कारण रुपेश जर टिकला तर सामना 3 षटकांमध्ये फिनिश देखील होऊ शकतोय. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप त्याच्या शिरावर. पहिला असा फलंदाज ज्याने 200 धावांचा आकडा क्रॉस केला. तब्बल 207 धावा कुठून काढणारा रुपेश स्ट्राइक वरती आहे. पहिल्या चेंडूवर संधी तर बनली होती, परंतु त्या संधीचं काही केल्या सोनं करू शकला नाही क्षेत्ररक्षक. हा खूप मोठा मोमेंट ठरू शकला असता. बऱ्याचदा जे काही प्रेक्षक होते त्यांची उत्कंठा प्रचंड वाढली होती हा चेंडू जेव्हा हवेमध्ये होता. कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या परिक्षेत्रामध्ये सुंदर स्वरूपात आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण. आदरणीय दीपेशजी पाटील कोकणेर यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या कलागुणांना आपण वाव देत आहेत. आम्ही आपले ऋणी आहोत. आम्हाला देखील थोडीफार प्रेरणा मिळते. परंतु हा प्रवास इतका सोपा नव्हता. संपूर्ण केपीएल कार्यकारिणी ज्यांनी नेहमीच सपोर्ट केला त्या संपूर्ण केपीएल कार्यकारिणीचे मी हात जोडून आभार व्यक्त करतोय, अध्यक्षापासून सदस्यापर्यंत, कारण सुरुवात या केपीएल पासूनच झाली होती.
फटका इथे फसलेला आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. प्रणय बबन नाईक, खामलोली गावचा ब्रँड. सुंदर झेल फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कोण? मर्दाची छाती तलवार हाती, मर्दाची छाती तलवार हाती, घेतो नाव शिवरायांचे. कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, अरे कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे, अरे कुणबी आम्ही राजे, कुणबी आम्ही राजे. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी सचिव सन्माननीय अनिल भास्कर पाटील सहाडे इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मयूर नाईक आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गणेश दुंदाजी नाईकची एंट्री झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली 5 या अंकावरती आहे. 3 अधिकृत चेंडू फेकून झालेले आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. 6:10 बघा हवेचा झोत या चहाडे क्रीडा संकुलाचं हे वैशिष्ट्य आहे. अजूनही हवेचा झोत जो आहे तो प्रचंड प्रखर आपल्याला पाहायला मिळतोय. रिची खूप जिद्दी खेळाडू आहे आणि तितक्याच मेहनती देखील. ध्येयाप्रती समर्पित हे आवश्यक आहे. आणखीन एक इथे वाईट बॉल जरूर आलाय. बघा बांदलांचं 10,000चं सैन्य होतं घोडखिंडीमध्ये आणि बाजीप्रभू देशपांडेंकडे निवडक 100 ते 150 मावळे होते. परंतु 10,000 सैन्याला घाम फोडला. यावरून आपल्याला शिकायला काय भेटतं? तुम्ही आयुष्यात जे ध्येय बघता त्या ध्येयापेक्षा तुमची कामगिरी जेव्हा वरचढ ठरते ती वेळ असते सृजनशील उत्क्रांतीची आणि ती भूमिका आहे रिचीची. तो पूर्णपणे डेडिकेटेड आहे या मॅच मध्ये. 6 धावा आहेत फलकावर. 1 गडी गारद. आणखीन एक सुंदर चेंडू या ठिकाणी रिलीज करण्यात आलेला आहे. दीपेशजी पाटील कोकणेर यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपये आलेले आहेत. त्यांच्या मनापासून आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. 7 धावा आहेत फलकावर. इकॉनॉमिकल स्वरूपात गोलंदाजी. बघा इथे 1 ते 2 विकेट जर आले तर मॅच बनेल. परंतु रुपेश जर थांबला तर अशक्य आहे. त्याच्या भात्यामध्ये इतके मोठे फटके आहेत आणि चहूबाजूने तो खेळतो. खास करून तो ओव्हर द बॉलर हेड जो षटकार सजवतो तो इतर फलंदाजांना परिपूर्ण करणं देखील कठीण आहे. फुल टॉस दिला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्वीपर कव्हर मध्ये अगदीच सजवलेला हा फटका वाईडिश डीप पॉइंट झोन मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 8 धावा या सजलेल्या आहेत. 8 रन्स स्कोर कार्डवर. चेंडू येणारे शिल्लक आहेत. एक्युरेट 24 धावा हव्या आहेत. 23 हा श्री जितेंद्र सुरेश पाटील वसरे आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री जितेंद्र सुरेश पाटील वसरे. षटक क्रमांक 2 मध्ये कुणबी क्रिकेटचा लखलखता सितारा खूपच कमी वयामध्ये वेद चंद्रकांत पाटील जो बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडूंमध्ये 23 धावा करायच्या आहेत. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. फक्त तेजस्विनी फायटर दैसर संघाला विकेट्स घ्यावे लागतील कारण गणेश दुंदाजी नाईक आणि रुपेश काशीनाथ पाटील बघा वेळेचा विचार आपण जरूर करतोय. 8 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. लक्षात असू द्या पंचांच्या माहितीसाठी इतका जास्त वेळ आपण देऊ नका कारण थोडंसं रिस्पॉन्स एकंदरीत डिसिप्लिनफुल क्रिकेटची देखील अपेक्षा आहे.
ऑन साइडला सजवलेला फटका आहे. येथे जबरदस्त क्रिकेट बघा. पिन ड्रॉप सायलेंट आहे. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज. थोडस स्पीडअप जरूर करा. ही खेळाडूंना नम्र विनंती आहे. वेद चंद्रकांत पाटील अगदीच मीडियम असा त्याचा रनअप आहे. रुपेश काशीनाथ पाटील स्ट्राईकवर. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा देखील फटका फसला तर होता. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. दुसऱ्या धावेसाठी वाल एक फलंदाज. संघर्ष सुरू आहे. एकेका धावेसाठी धाव सुरू आहे. रुपेश ज्या सप्त सुरांप्रमाणे खेळलेला आहे या 4 दिवसांमध्ये तो लय ह्या सामन्यामध्ये नाहीये. हे स्पष्टपणे झळकतंय. 14 धावा आहेत फलकावर. एक गडी गारद. 22 चेंडू शिल्लक. 17 धावांचं लक्ष. फायनल मॅचचं प्रेशर येथे स्पष्टपणे झळकतंय. एक विकेट या मॅच मध्ये प्रचंड रंगत घेऊन येऊ शकते आणि ती विकेट योग्य वेळेतच घ्यावी लागेल. ऑन साइडला सजवलेला फटका पूर्णपणे इनटू दी गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या पलीकडे. चेंडू सीमारेषा पार चौकार. मी रुपेश काशीनाथ पाटील जो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे त्या फलंदाजाच्या बाबतीत एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन. यंदा ज्या त्याने 200+ धावा केलेल्या आहेत त्यामध्ये रिस्पॉन्सिबली तो खेळताना दिसलाय. कधीही त्याने स्विच हिटला प्राधान्य दिलं नाही. जास्त करून जे काही चुकीचे फटके आपण पाहतो त्यांनी प्राधान्य दिलं नाही. यंदाच्या वर्षामध्ये प्युअर क्रिकेटचा क्लास त्याने दाखवलाय. वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये देखील त्याने ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल होऊन फटका खेळलाय. खूप सुंदर फलंदाजी केलाय. खऱ्या अर्थाने आक्रमकतेच्या समवेत संयम देखील कसा बाळगावा हे दर्शवून दिलेलं आहे रुपेश काशीनाथ पाटील यांनी. 21 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिला आणि 13 धावा हे टार्गेट समोर आहे. हा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक रनिंग झेल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मधून बघायला मिळालंय. मिस्टर गौतम पावडेच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी. ही मॅच बनेल का? रुपेश कडे जी काही भूमिका होती खूप प्रेशर होतं परंतु त्याने काही निवडक धावा जरूर जोडल्या स्कोर फलकामध्ये. चेंडू शिल्लक राहिलेत 20 आणि 20 चेंडूंमध्ये 13 धावांचं लक्ष हे समोर आहे. जबरदस्त ही लढत. काटेकी टक्कर. थोडीशी त्वरा जरूर करा. फलंदाज चला धावत पळत आपण या. काही करा. गळालाचा विचार जर आपण केला तर 6:17 झालेले आहेत. दीपेश चला आयकॉनच्या मानधनासाठी मी निमंत्रित करतोय फ्रेंड्स फायटर संघाचे मिलिंद पाटील, शिवछत्रपती काटाळे, भाविक पाटील, गवळी पॅन्थर्स, आकाश घरत. तिघांना विनंती आहे आपण जरा पुढे यायचंय. मी विनंती करतोय धीरज, आमचे प्रमुख पाहुणे धीरज पाटील सागावे, त्याच समवेत यतीन पाटील कोकणेर, आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक त्यांचं मानधन वितरित करावं. नरमताने सजवलेला फटका आहे बघा. संवेदचं वय कमी आहे परंतु किती रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला ठाऊक आहे मोठे फटके न खेळलेले चांगले आहेत या क्षणाला. सिंगल डबलने देखील आपण हा सामना जिंकू शकतो. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. त्याने स्ट्राईक रोटेट केली. 19 चेंडू शिल्लक राहिलेत. 12 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. बघा एक सिंगल देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती प्रेशर क्रिएट करेल असा हा सामना आहे. एक विकेटर आलाय वेद चंद्रकांत पाटील. उच्च श्रेणीय उच्च स्तरीय गोलंदाजी. जर 20 वर्षांचं एकंदरीत तर पुढील मानधन देण्यासाठी मी निमंत्रित करतोय कल्पेश पाटील निहे व श्री प्रफुल्ल पाटील लालोंडे फुलांचा पाड. आपण विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते गवळी पॅन्थर्स या संघाचा आयकॉन खेळाडू आकाश बाबूराव घरत नानिवली ह्याच्याकडे त्यांचं मानधन सुपूर्त करायचे. संघाचं खेळाडूंचं मानधन. येथे मात्र चेंडू पिचच्या पलीकडे तर नाही ना डिलिव्हर झाला याचं परीक्षण करायचं आहे.
पंचांकरिता अंपायर्स रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बघूया काय घेतलेलं आहे. पुढील मानधन वितरणासाठी मी निमंत्रित करतोय इट्स नो बॉल. चेतन पाटील. ओके ओके. चेतन पाटील बराणपूर आणि डॉक्टर संजय पावडेसर सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष. आपणास विनंती राहील आपण शिवछत्रपती काटाळे ह्या संघाचं मानधन द्यायचंय. आयकॉन आहे भाविक बबन पाटील हालोली. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला जे प्रमुख पाहुणे लाभल्यात आपल्या युवक मंडळाचे अध्यक्ष रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. जो व्हाईट बॉल दर्शवण्यात आलेला आहे त्याकरिता रिव्ह्यूची मागणी. कार्यतत्पर सन्माननीय अच्युत सातवी सरांकडनं कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या या आयोजनासाठी 3000 रुपयाची भरीव क्रीडा निधी आलेली आहे. त्याबद्दल अच्युत सातवी सरांना खूप खूप धन्यवाद. चला जरा पुढील आयकॉन आपणास विनंती राहील आपण आपल्या संघांचे मानधन घेऊन जायचंय. कुणबी स्टार अंपायर्स कॉल असेल कारण गोलंदाज पूर्णपणे मध्ये होता त्या कारणास्तव परफेक्ट हवं तसं कव्हर अप नाही आणि त्या अगदीच कुणबी स्टार्स PS कुणबी तीर्था वॉरियर्स आयकॉन कौतुक कमळाकर अधिकारी लालोंडे ह्याचकडनं दीपेश कंडी यांच्या अभूतपूर्व समालोचनासाठी 500 रुपये गुगल पे केलेले आहेत. इथे आपण पाहतोय चौकार आलाय आणि हा चौकार बऱ्याचशा निराशा देखील समवेत घेऊन येईल कारण 25 धावा आता फलकावरती आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा करायच्या आहेत. बघा असा एक सामना मुन्ना पठाण सर मला आठवतोय 1 लाखाची स्पर्धा होती दुकटनच्या मैदानामध्ये. 2 संघ होते. एका बाजूने मैत्री सफाळे दुसऱ्या बाजूने काशीद कोपर. 18 चेंडूंमध्ये सफाळे संघाने 6 धावा करून दिल्या नव्हत्या कोपर संघाला. हा रेकॉर्ड आहे दुकटनच्या मैदानामध्ये. सूरज पाटील उर्से सूर्या आपण आम्हास प्रायोजक आहात. आपण जरा व्यासपीठावर यायचंय हा सामना संपल्यानंतर. PS कुणबी किंग कुडे भाविक गरत नेटाळी. कुणबी स्टार आणि आता मात्र रुचीचा नेम लागला अखेर. फलंदाज इथे बाद झालेला आहे. आदरणीय कौतुक कमळाकर अधिकारी लालोंडे यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. कलागुणांना जे काही आपण वाव देत आहेत त्याबद्दल मनस्वी आभार. विजयासाठी आपण पाहू शकाल 6 धावा हव्या आहेत. 17 चेंडूंचा खेळ उर्वरित. सूरज रवींद्र पाटील न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवर. बऱ्याचशा गोष्टी मुन्ना पठाण सरांकडून आम्ही शिकलेलो आहोत या कार्यक्षेत्रामध्ये आणि यापुढे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळेल ही अपेक्षा आहे. मार्गदर्शक आहेत. संपूर्ण भारत देशामध्ये ते भ्रमण करत असतात. वोळ्यात मॅचच्या दिशेने बॉलर तयार. रिची 17-6चं समीकरण दुकटनच्या मैदानामध्ये जे घडलं होतं ते चहाडे क्रीडा संकुलामध्ये घडेल का? सूरज रवींद्र पाटील यांनी जर षटकार खेचला तर अजय गणेश पाटील लालोंडे यांच्याकडून 500 रुपीजचं पारितोषिक दिलं जाईल. 5 धावा हव्या आहेत 16 चेंडूंमध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. हेच आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. शोल्डर डाऊन न करताना रिची इथे विकेटसाठी जावं लागेल. जर तुम्ही फटाफट 2 ते 3 विकेट्स अर्जित केले तरी मॅच नक्कीच बनवू शकते. धावा खूप कमी झाल्या. खरं तर मी मित मिलिंद पाटील याचं कौतुक करेन. शेवटच्या षटकामध्ये त्याने केवळ 1च धाव दिली. हे कौतुकास्पद कामगिरी आहे. मित मिलिंद पाटील हे नाव गाजत राहणार. जोपर्यंत KPL स्पर्धा होईल तोपर्यंत मित मिलिंद पाटीलचं हे षटक कोणीही विसरणार नाही. कारण 6 चेंडूंमध्ये ग्रँड फिनाले मध्ये त्याने केवळ 1 धाव दिली. त्यामुळे स्कोर कमी झाला. इथे मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला
षटकार खेळ खल्लास विजयावर शिक्कामोर्तब KPLच्या 7व्या हंगामाचा विनर कैलाई वरदान नावसे।